नमस्कार मित्रांनो, आम्ही आलेलो आहे वांगणी इथे बदलापूर कर्जत रोड वांगणी फार्म हाऊस. हे आहे कामत फार्म हाऊस. आणि हे बघा फार्म हाऊसमध्ये आम्ही आता आतमध्ये दाखवतो तुम्हाला कसं काय आहे ते. हे आहे बदलापूर रोडवरती आणि खूप चांगलं असं फार्म हाऊस आहे. खालच्या साईडला इकडे सेलिब्रिटी लोकांचे फार्म हाऊस आहेत आणि खूप छान असं वातावरण आहे. प्रदूषण वगैरे नाही आहे, ग्रीनरी वगैरे आहे. हे बघा, हे आहे बंगला तिथे फार्म हाऊसचा तिथे वरती. आतमध्ये पण खूप छान आहे मित्रांनो. तर तुम्ही इकडे आलेत तर आवश्यक या. कामत विल्ला म्हणून आहे फार्म हाऊस, कामत विल्ला. तर हे बघा मित्रांनो, इथे सर्व प्रकारचे झाडं आहेत. ॲक्च्युली फ्रूट वगैरे आहे आणि झाडं लावून मेंटेन खूप छान केलेलं आहे. स्वच्छ ग्रीनरी सर्व काही छान आहे. हे बघा आतमध्ये तुम्हाला दाखवतो मी. तर हा आहे इकडे किचन वगैरे आणि खूप छान असं मोठं किचन आहे. इथे असे असतात सर्व वगैरे मंडळी. आणि हे बघा किती मोठा असा हॉल आहे, खूप मोठा हॉल आहे बघा. तुम्ही बघू ना, कितीतरी एका टायमाला 20-30 माणसं बसू शकतात, एवढा मोठा हॉल आहे. आतमध्ये पण क्लीन वगैरे छान आहे आणि एकदम गार हवा असते उन्हाळ्यात पण. आणि वातावरण थंडीच्या टायमाला तर खूपच छान वातावरण असते इकडे ॲक्च्युली. तर नक्कीच या कधी. कामत विल्ला म्हणून कोणाला पण विचारा, गुगलवर पण टाका आणि हे बघू इच्छिता तुम्ही. खूप सारं असं इकडचे फूड्स वगैरे पण छान आहे. तुम्हाला तर सगळं काही गोष्टी अवेलेबल आहेत इकडे. तुम्हाला खाण्यापिण्याचं सोय वगैरे सर्व छान आहे. तुम्ही व्हेज नॉनव्हेज सर्व काही आणि उत्तम क्वालिटीचं आणि खूप टेस्टी असं भेटते इकडे कामत विल्ला फार्म हाऊसमध्ये. हे आहे बदलापूरवरून हल्ली 10 किलोमीटरवरती. आणि आतमध्ये बघू इच्छिता तुम्ही, इकडे किचन वगैरे तर आहेच आहे. आणि हे बघा तुम्हाला आता हॉल तर खूप मोठा आहे. हॉलमध्येच बरेच लोक असे झोपू शकतात, एवढा मोठा हॉल आहे. आणि बसायची पण खूप चांगली सुविधा आहे. पुढे तुम्हाला दाखवतो बेडरूम वगैरे आतमध्ये थोडं. चला तर हे इकडे आहे संडास बाथरूम, जे की बाहेरचं आहे म्हणून. इकडे संडास बघा बाथरूम वगैरे पण आणि क्लीन आहे, सर्व डेली साफ करतात. हे इकडे पण हे बघा, हा एक बेडरूम आहे इकडे. इथे पण 2-3 माणसं सहज राहू शकतात एकाच्यामध्ये. इकडे आहे बेडरूम आणि दुसरा बेडरूम इकडे आहे. मास्टर बेडरूम आहे सर्वांमध्ये. संडास बाथरूम आतमध्येच आहे. बघा किती खूप छान अशा पद्धतीने बेडरूमला इथे संडास बाथरूम आहे. क्लीन असते आणि स्वच्छ असते. ॲक्च्युली खूप तिथले जे केअरटेकर आहेत ते खूप मेंटेन करतात. आणि हे इथे एक बेडरूम आहे. इथे तुम्ही मॅट टाकून एक साथ झोपू शकता म्हणजे. आणि हे बाहेर इथे बसायसाठी केलेलं आहे. जसं की आपल्या गप्पा वगैरे मारत असलं तिकडे साईडला मी तुम्हाला नंतर दाखवलंच पुढून तिकडून बाहेरून जाताना. तर इथे तुम्ही मॅट टाकून किती माणसं झोपू शकतात. इथे तुम्हाला सर्व काय अवेलेबल आहे. फक्त तुम्हाला सांगायचं आहे त्यांना जेवणाबद्दल किंवा काही कुठल्या गोष्टीबद्दल. तुम्हाला जे हवं आहे ते मिळून जाईल. आणि आता बघा तुम्हाला आतमध्ये बाहेर दाखवतो. हे बघा बाहेर बसण्यासाठी पण खूप छान असं जागा आहे. तुम्ही नाश्ता जेवण वगैरे इथे करू शकता. हे दिसते त्याचे टेबल टाकून. आणि हे इकडे स्विमिंग पूल आहे मित्रांनो. स्विमिंग पूल क्लीन असते आणि स्वच्छ असते. फक्त एवढं आहे की थोडा छोटा आहे, पण ठीक आहे. बाकी एकदम ओके आहे. ग्रीनरी बाजूला आहे आणि समोर ओपन आहे, मोकळा. आणि सगळे आजूबाजूला फ्रूटचे झाडं लावलेले आहेत. सकाळी सकाळी पक्ष्यांचा आवाज आणि बटरफ्लाय वगैरे हे आणि एकदम स्वच्छ सुंदर हवा अशी. हे बघा आता तुम्हाला दाखवतो. हे आहे मागच्या साईडला. इकडे पण मी मगाशी दाखवलं तुम्हाला त्या रूममधून, बेडरूममधून. हे इकडे बसण्यासाठी केलेलं आहे. इथे पण तुम्ही मीटिंग वगैरे काय करत 10-15 माणसं सहज बसू शकतात. तेवढ्या मोठ्या खुर्च्या यांनी इथे अवेलेबल केलेल्या आहेत. आणि ग्रीनरी तर खूपच छान आहे. बघा जिकडे तिकडे तुम्हाला इथे याने ग्रीनरीला प्राधान्य दिलेलं आहे. आणि इथे तुम्हाला बर्थडे पार्टी वगैरे काही करायचं असलं आहे तर इथे हे खूप छान असं बनवलेलं आहे. खुर्च्या टाकून किंवा तुम्ही असं खाली पण मॅटवर एकदम एकसाथ बसू शकता. आणि स्वच्छ असं क्लीन असं आहे. पुढे तर हे इकडे गार्डन वगैरे आहे पुढे. बघा तुम्ही बर्थडे पार्टी काही
आउटसाईडला तुम्ही करू शकता, आतमध्ये पण करू शकता आणि आउटसाईडला पण करू शकता. तर हे असं खूप छान. पुढे बघा हे गार्डन वगैरे आहे. गार्डन पण खूप चांगलं असं मेंटेन केलेलं आहे आणि खूप मोठा प्लॉट आहे, खूप मोठी जागा आहे ॲक्च्युली. तर नक्कीच या. आणि थंडीच्या मोसममध्ये इथे तुम्हाला जर असं थंडी जाणवत असली तर इथे मस्त शेकोटी करण्यासाठी बनवलेलं आहे बघा. सर्वजण ग्रुपमध्ये तुम्ही बसू शकता, एन्जॉय करू शकता, ड्रिंक वगैरे काय तुम्हाला जे पार्टी करायची आहे ते करू शकता. इथे हे शेकोटी करण्यासाठी बनवलेलं आहे. आणि सर्वकडं तुम्हाला जिकडं ही सगळं झाडं दिसतील, ग्रीनरी आहे आणि सर्व प्रकारचे झाडे लावलेले आहेत ॲक्च्युली त्याने तिथे. तुम्हाला इथे असं म्हणजे सर्व जेवढे फ्रूट वगैरे असतील बऱ्याच ठिकाणी भरपूर झाडं लावलेली, लिचीसुद्धा पण आहे तिकडे. आणि हे बघा आतमध्ये पण खूप मोठं आहे असं. तुम्ही इथेच जर राऊंड मारला तर जवळजवळ तुमचं 5-10 किलोमीटरचा राऊंड होईल असा एवढा मोठा पॅच हे आहे तो. खूप मोठा एकरामध्ये. तर सकाळी तुम्हाला जॉगिंगला जायचं असलं किंवा हे सकाळी उठून मॉर्निंग वॉक करू शकता. तर बघू इच्छिता तुम्ही. आणि विशेष म्हणजे क्लीन जास्ती खूप चांगलं आहे ॲक्च्युली. तर नॉर्मल जंगलाचं फील तर येणारच तुम्हाला, पण त्याच्या तिथं पण चालायला खूप त्रास होणार नाही आहे, कारण यांनी तसं मेंटेन केलेलं आहे. क्लिनिंग वगैरे खूप छान केलेली आहे आणि काय मध्ये वगैरे असं काही त्रास होईल असे झाडे नाहीत. हे फुलांचे वगैरे असं मनमोहक होऊन जाते असं यांनी बनवलेले आहे फुलांची झाडं. हे बघा इथे पण मी तुम्हाला आता दाखवल्याप्रमाणे तर तुम्ही काही पार्टी वगैरे करू शकता. आणि हे बघा हे बॅक साईडला आहे. इकडे पण लेफ्ट साईडकडून तुम्हाला पूर्ण असा गावचा व्ह्यू दिसेल तिकडे. जसं की या साईडला लेफ्ट साईडला आहे आणि मोकळं पूर्ण डोंगर वगैरे आहे आतमध्ये आणि पार्किंगला वगैरे सगळी सुविधा आहे तिथे. खालच्या साईडला पण तुम्ही नदी आहे, नदी आणि खूप चांगलं नदीच्या वेळेस पाणी असते ॲक्च्युली. आता हे नाही पण खूप बरं वाटते त्या साईडला. पण तुम्ही जॉगिंगला जाण्यासाठी खूप मोठा असा राऊंड आहे आतमध्ये. खूप मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार नाही, परंतु खूप लांब आहे तिकडे. पण तुम्हाला आवडेल नक्कीच कामत विला म्हणून आहे आणि व्हिजिट करा. चला बाय.